मागील वर्षी पावसाळा जरी जून महिन्यात सुरू झाला असला तरी सप्टेंबर महिन्यात आलेल्या पावसामुळे तालुक्यात असलेली बहुसंख्य धरणे तलाव तुडुंब भरली होती। यावर्षीही हवामान खात्यानं वर्तविलेल्या अंदाजानुसार पाऊस सुरू आहे। तालुक्यात कोठे ना कोठे दररोज मुसळधार पाऊस बरसत आहे। त्यामुळे तालुक्यात असलेल्या अंबाडा येथील त्रिवेणी तलाव, घोडदेव येथील लघुसिंचन प्रकल्प, आसोना, चिरखेड, दाभेरी, वाघोली, खोपडा, पिंपरी येथील लहान मोठे तलाव पूर्णपणे ओसंडून वाहत आहेत। तसेच शिभोरा येथील अप्पर वर्धा धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे परिसरात पाण्याच्या पातळीत भूजल पातळीत कमालीची वाढ झाली आहे। तालुक्यातील बहुसंख्य नाले, विहिरी तुडुंब भरून वाहत असल्याचे चित्र दिसत आहे। गेल्या 3-4 वर्षापूर्वी निसर्गाच्या लहरीपणामुळे पावसाने दांडी मारल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या संत्रा बागा पाण्याअभावी संत्र्यांची झाडे पूर्णपणे वाढली होती। शेतकऱ्यांनी विहिरीला पाणी करण्याकरिता लाखो रुपयाचा खर्च करण्यात आला होता, तर काही संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी लाखो रुपये पाण्यासाठी खर्च करून टँकरने पाणी देऊन संत्र्यांच्या बागा वाचविल्या होत्या। इतकेच नाही तर अंबाडा, कोडविहीर, शिरखेड, निंभी इत्यादी गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाईचा सामना करावा लागला होता। काही गावात तर आठवडा किंवा 15 दिवसांनी ग्रामपंचायतीच्या वतीने पाणी पुरवठा केला जात होता। यंदा रोहिणी नक्षत्रापासूनच तालुक्यात भरपूर पाऊस झाला असल्याने तालुक्यात यंदाच्या वर्षी तरी नागरिकांना पाण्याची टंचाई सहन करावी लागणार नाही। तालुक्यातील नळा नदी, चारघड नदी, पाक नदी या 8ही महिने वाहणाऱ्या नद्या आहेत। तालुक्यातील बहुसंख्य सर्व शेती ही पावसाळ्याच्या पाण्यावर अवलंबून आहे। परिसरातील शेतकरी खरीप व रब्बी हंगामातील पिके येथील शेतकरी घेतात। परिसरातील हल्ली दररोज पावसाचे पाणी बरसत असल्याने सोयाबीन वगळता इतर पिकाची परिस्थिती समाधानकारक आहे। पावसामुळे सर्व नदी नाले, शेतातील विहिरी, तलाव ओसंडून वाहत आहे, हे विशेष। संजय गारपवारसह दत्तराज इंगळे, विदर्भ न्यूज, मोर्शी।